शिवसेना रिपब्लिकन सेना युतीचा छत्रपती शिवाजी महाराज की। आम्हा दोघांची युती झाली असं आम्ही जाहीर करतो। शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली असं मी जाहीर करतो। मी आजच्या या ऐतिहासिक पत्रकार परिषदेला सुरुवात करतोय। आज संपूर्ण महाराष्ट्रात सकाळपासून सगळ्या वृत्तवाहिन्यांवर एक ब्रेकिंग न्यूज सुरू झाली की महाराष्ट्रात एका नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि हा प्रवास हा साधा सुद्धा नाहीये। ते एक वैचारिक विचारांचा आहे, विकासाचा आहे आणि विश्वासाचा आहे। आपण पाहतोय की या व्यासपीठावर समाजकारणातले तळागाळातले दोन नेते म्हणणार नाही, ते कार्यकर्तेच या ठिकाणी बसलेले आहेत। एक शेतकऱ्याचा मुलगा जो स्वतःच्या हिमतीवर संघर्षावर मोठा झाला आणि या राज्याचा मुख्यमंत्री झाला, तो बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन आलेला एक व्यक्ती। आणि दुसऱ्या व्यक्ती आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला संविधान दिलं, ज्यांच्या संविधानातून लोकशाही या देशामध्ये आले आणि संविधान सगळ्या जगात श्रेष्ठ झालं, ते भारतीय घटशिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रक्ताचा वारसा, यांचा विचारांचा वारसा घेऊन गेले अनेक वर्षाच्या महाराष्ट्राच्या समाजकारणात जे काम करतायत ते रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदरावजी आंबेडकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। आणि आज या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आज या दोन्ही कार्यकर्त्यांना पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जर बदल घडवायचा असेल, महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला जर मजबूत करायचं असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र आलेत। त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया। आणि जास्त वेळ न दवडता मी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती बहुजन पंचायत समितीचे सभापती माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। आज या इथे महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे ही जी युती आहे ती आजची नाही, ही बाबासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून ही सुरुवात झालेली युती आहे।